नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्याने अकोलेकर आक्रमक झालेत। या विरोधात अकोलेकरांनी बंदची हाक दिली आहे। अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा निघणार असून या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले ते संगमनेर मार्गे नेण्यात यावी आणि अकोलेत थांबा द्यावा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले। दरम्यान यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। आपल्या सोबत कॉम्रेड अजित नवले आहेत। काय सांगाल, हा रेल्वे मार्ग खरं तर किती महत्त्वाचा होता अकोलेकरांसाठी असेल, संगमनेरसाठी असेल, किती महत्त्वाचा हा रेल्वे मार्ग? औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये जो गोल्डन ट्रायंगल आहे, मुंबई नाशिक पुणे, ह्या ट्रायंगलला जोडण्यासाठी हा मार्ग प्रस्थापित करण्यात आलेला होता। चाकण या ठिकाणी जी प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि 5-5, 4-4 तास लोकांना तिथे अडकून राहावं लागतं, ती कोंडी फोडण्यासाठीचा हा मार्ग होता। आणि इंग्रजांच्या काळापासून जी मागणी ह्या भागातले शेतकरी, श्रमिक, जनता करत आलेली आहे, त्यांना न्याय देणारा हा मार्ग होता। हा अचानक का बदलण्यात आला, ही अत्यंत वाईट गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड नाराजी आहे। आज बाजारतळ इथून ह्या रॅलीला सुरुवात होईल। साधारणतः आज याची संख्या सांगता येणार नाही, पण लाखोच्या संख्येने प्रांत कार्यालयावरती आज हा मोर्चा जाईल। मोर्चाने जर या सरकारला जाग आली नाही तर आमचे नेते जे ठरवतील, उद्या भविष्यात उग्र आंदोलन सुद्धा होऊ शकतं, तोडफोड सुद्धा होऊ शकते। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, अकोले।